नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 7 जून ते 8 जून 2024 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा जोर असून काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 24 तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून मान्सून दक्षिण भारत आणि पूर्व भारतासह महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये दाखल झाला असून आता मान्सून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तसेच ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 24 तासात पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा परिसर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील 24 तासात राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील। मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जगदलपूर, कांतमल, भुवनेश्वर या भागात असून आसपासच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे आंध्र प्रदेशातील हैदराबाद आणि आसपासचा परिसर इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। तर महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्याचा काही परिसर आणि अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर या भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। सावंतवाडी, अळोणा, बंडा, वेंगुर्ला, महापणकुडल या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अचानक ढगफुटी सदृश पाऊस देखील बघायला मिळणार आहे। अंबोली, चांदगडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, रानकुंडे, कानापूर, नेटूर, गुंजलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर बिचोलियम, अंजनियम, पणजी, वास्कोद गामा, तिक्सा, आलगोटे, कास्टल रॉक, मडगाव, कुचकोडे, रिवोणा, जागवी या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, कडेगाव, पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागात पुढील 24 तासात मालवण, बैगणी तसेच कणकवली, पोंढा, राधानगरीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। गगनबावडा, खारेपटण, रेपटण, राजापूर, लांजा इथे अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही जोर जास्त बघायला मिळणार आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, सक्राप्पा, देवरुख, संगमेश्वर, माखनजण इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागात पावसाचा अंदाजा मेढा, उडाले जोरदार स्वरूपात राहील। कोयना, पटण, अरळ, आरवाडे इकडे जोरदार स्वरूपात राहील। सरवडा, लोटे, चिपळूण, पुसटपोट, चाकदेव, घोगरे, महाबळेश्वर इथे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा मार्गाव, तांबे आणि दहागाव, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाजा
ओमराज, कराड, कडेगाव, बेटा, मायणी, रामपूर, पलूस, नरसिंहपूर आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। निंदाल, दहिवाडी, सातारा, कोरेगाव, नांदल, फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून आष्टा, रामपूर, पलूस, इस्लामपूर, देसिंग, कोची, सांगली, मालगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, शिरळ, मंगसोळे, कुडाची, रायबा, किडकल, देवणकाटेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अतनी, अडाली, तिलसंग, तिकोटा, विजयपूर, दागलपूर, बिलरजत या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, चिंके, सांगोळे, मंगळवेढा, मारवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आटपाडी, चिंके, मसवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। महूद, बुद्रुक, भालवानी, अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूर, लुसुंबे, बारामती येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाचा अंदाज पंढरपूर, करिकम, शेतपल, अंगार, मोल, कुरुलबिलाटी, सोलापूर, वडोला, तांदवाडी या भागात असून अतिवृष्टीचा जोर देखील राहील। तसेच जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, पलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर, अळंदा, होंडाला, उमरगा, तुगाव, उज्जैनम, घोटाला आणि नलदुर्ग, होर्टी या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर वाढलेला असून वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, अरणगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पाणेगाव, बार्शी, परंडा, खोंडेस, सेल्सियस, वांगी, केरन, बिगवन, केटूर, बिगनरोड, करमाळा, राशीनलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, गाडा आष्टीला मुसळधार ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, भालवानी, पानेसुपे आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। जांभळी, बगूर, पाथर्डी, कोडेगाव, महाका, भक्तापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे जोर कमी असून घारगाव, मांडवे, वरवंडी, आश्वी, लोणी, संगमनेर, वडोला, वैरवा, बनास, नेवासा, श्रीरामपूर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, तालिकाबन या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। आले आणि अळकुटी, मज्जुन्नर, ओतुर्लाई मध्यम हलका राहील। पुणे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा मनसर, कवठे, पाबल, वाडा, खेड, चाकण, शिंदे या भागात असून शिरूर तसेच मठ, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, दौंड, कडेगाव इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि खेटवल्ले, जेजुरी, मारगावलाही मुसळधार स्वरूपात राहील। सासवड, लोणी, कालभोर, पुणे, सुसगाव, पुनावले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। ब्याले, सोनापूर, लवासा, जिटे, आंबे, कळवणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूर, दिवेगरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील, बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील पुढील 24 तासात। खोपोली, कसमत, कर्जत, कुसर, पेठ, नरेल, वाडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमुली, खडवाली तसेच घाटमाथ्याचा परिसर, इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, मुंडगाव, वाडीवारे, जव्हार, मोकळा, त्र्यंबक, नाशिकचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा निंगोर, सिन्नर, पावी, जवळके, नाशिक तसेच लगत परिसर, ओझर, वनिडो, डांबे, चांदवडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। येवला आणि कोपरगाव, लासलगाव आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील, हलका पाऊस राहील। गंगापूर, वैजापूरलाही हलका पाऊस राहील, जोरदार पावसाची शक्यता आहे। दहिगावणे, दाकेपाल, बक्तापूर, पैठण, अमरापूर, हंसापूर, बालमटाकली या भागात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेकोसोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, गुलापांगरी, तारगाव, जालना, बदनापूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जालना, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिल्लोड, भोकरदन, बिरामगाव, फुलंब्री इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील आणि बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवकडे पावसाचा अंदाजा कळंब, मासा, तारकेट, भूम, पातुरकडा तसे या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील अचानक बघायला मिळणार आहे। एडशीपेठ, कामेगाव, बेमली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी इथे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नंदुर्ग, होर्टीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात जोर जास्त राहील। बाटंजी, किल्लारनी, औरत शहाजानी, हलसी, भालकी, बिदर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। श्रीरांतपाल, उदगीर, मोरकी, रावणकोला, हाणेगाव, जकाल,
औंधा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। घाटेगाव तसेच बोकडा, रेणापूर, लातूर रोड आणि अंबेजोगाई, अहमदपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रावणकोला तसेच लगतचा परिसर बघितला असता मुखेड, देगलूर, रोजूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, लोहा, बुजुर्गलाही मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे नांदेड वगळा या जिल्ह्याकडे नांदेड वगळा, मुखेड, पेटुंबरी, भोकर, हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरसुंदी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली, कळमनुरी, इनापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। महागाव, माऊरला हलका राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, कुदनापूर, चिखल्याला मध्यम स्वरूपात राहील। खेलवड, खेडा, बुलढाणा हलका पाऊस राहील आणि उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू आणि लगेच परिसर अकोट, टेलरा हलका मध्यम पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, नेर, लाटके, दारवा, रुई, जवई, अर्निद्या आणि इकडे मध्यम हलका राहील। पुसद, खंडाळा इकडे जोर जास्त राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजीलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली दक्षिण भागात हलका मध्यम पाऊस राहील। गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।